दुपारच्या वामकुक्षीचं आणि माझं काय वाकडं आहे कुणास ठाव. आधी खरं सांगायचं तर झोप आणि मी आमचं विळ्या भोपळ्याचं सख्य. कारण ब्रह्मदेव सगळ्या पमरावर निद्रेच्या मंत्राचं पाणी शिपडत होता तेव्हा बहुतेक अस्मादिक गैरहजर असावे. त्यामुळे गादीवर पडल्या पडल्या घोरायला सुरुवात हे तर आमच्या नशिबी नाहीच. उलट निद्रादेवीची अर्ध्या तास आराधना ती नेहमीच अयशस्वी. म्हणून या कुक्षीवरून त्या कुशीवर तळमळणे हा कार्यक्रम. मग रामरक्षा नंतर मेंढ्यांचे कळप मोजणे असे झोप येण्यासाठी जो जे उपाय सांगेल ते ती करीत राहणे. अशा रीतीनं प्रयत्ने वाळू चिकन रगडता झोप ही घडे. रात्रीच्या झोपेची ही अवस्था तर दुपारच्या जेवणानंतरच्या वामकुक्षीबद्दल काय सांगावं. आणि कधी 2 मिनिटं ग्लानी आलीच तर ताबडतोब बेल नामक विघ्नकर्ती त्यात बाधा आणणारच म्हणून समजावं. अशी कर्कश बेल ऐकल्यावर कुंभकर्ण सुद्धा जागा झाला असता तर माझी काय स्थिती. अहो, रस्त्यावरून जाणाऱ्या बायकांच्या हातातल्या बांगड्यांच्या किणकिणाटाने सुद्धा मला जाग येते बघा. इतकी माझी झोप सावध. बरं, बेल वाजली म्हणून दार उघडून उत्सुकतेनं बघावं तर दारात कुणी एखादी जगदंबा चिरक्या आवाजात म्हणते, सॉरी हां, मला 4थ्या मजल्यावर जायचं आहे. पण या जिन्याच्या गोंधळात कळलंच नाही आणि पटकन तुमची बेल वाजवली. मग लक्षात आलं अजून एक जिना चढायचा आहे म्हणून. पटकन तुमचीच बेल वाजवली आणि आमच्या झोपेचा चुराडा केला. गेल्या जन्मी कधीतरी हिची झोप मी मोडली असेल त्याचंच हे उट्ट काढणं दुसरं काय. आज अशाच ग्लानीत मी असताना त्या वैरणीवर वेळ साधली. रागारागानं दार उघडलं तर दारात जया उभी. मला बघताच घाबऱ्या घुबऱ्या म्हणाली, सुधा, तुझ्याकडे 2.25 गाळ्याच्या बांगड्या हातात आहे का? माझ्या सासूबाईंना हव्यात. त्यांच्या हातातल्या बांगड्या वाढवल्यात त्यामुळे रात्रीपासून त्या जेवल्याच नाहीत बघ. म्हणजे बांगड्यांचा आणि जेवणाचा काय संबंध? एक वेळ चतुर्थीच्या चंद्राचा आणि जेवणाचा संबंध आपण मानू शकतो त्या भक्तासाठी, पण बांगड्या फुटल्या तर जेवायचं नाही हे काय प्रकरण आहे ग? धन्य आहे तुझी. अगं, बांगड्या हातात असल्याशिवाय सवाष्णीचं जेवायचं नाही असा पतिव्रतेचा नेम असतो. आणि आणि बाईसाहेब, सवाष्णीच्या बांगड्या फुटल्या असं म्हणायचं नाही, वाढवल्या असं म्हणायचं. ग्रेटच आहेत बाई तुझ्या सासूबाई. आजकाल तर हा पतिव्रत धर्म औषधालाच तुझ्या सासूबाईंसारखा सापडतो ना. वैज्ञानिक प्रगतीनं इकडे कळस गाठलाय आणि तिकडे पतिव्रता. ए सुधा, हे मात्र मी ऐकून घेणार नाही हं तुझं. आमच्या सासूबाईच्या सारख्या पतिव्रतात जाऊ दे, पण तुमच्या त्या सिनेमात आदर्श काय दाखवतात सांग ना. सिनेमात त्या पतिव्रतांचा ग्रेटपणा मात्र तुम्हाला आवडतो कारण त्या तुमच्या आवडत्या हिरोईन्स असतात ना. जयानं बाजी माझ्यावरच उलटवली होती तेव्हा ताबडतोब तिला हव्या असलेल्या बांगड्या देऊन तिची परतावणी केली. पण माझ्या डोक्यातून ते पतिव्रताचं भूत काही जाईना. डोळ्यासमोर एक फिल्मी पतिव्रतांची लाईनच्या लाईन उभी राहिली. पुराणातल्या सावित्री, मंदोदरी, गंगाधरी या आर्यपतिव्रतांच्या तोडीस तोड अशा आदर्श पतिव्रता डोळ्यासमोर फेर धरून नाचायला लागल्यावर पुन्हा पुन्हा डोळ्यात वामकुक्षी येणं शक्यच नव्हतं. फिल्मी पतिव्रता म्हणजे कपाळावर ठसठशीत मोठं कुंकू, गळाभर मंगळसूत्र, हात भरून बांगड्या आणि डोक्यावरून तो खानदानी पदर. आणि मुख्य मजा म्हणजे पिक्चरला पहिल्या भागात ही पतिव्रता कितीही तोकड्या कपड्यात नाचू दे, पण एकदा का ते 7 फेरे झाले की ती डोक्यावरचा पदर जराही ढळू देत नाही. अशी ही महान पतिव्रता सासरी आल्यानंतर घरातल्या सगळ्यांची मनं सांभाळते. खरं म्हणजे
माहेरी तिला इकडची काडी तिकडे करायची सवय नसते. कारण तिचा बहुतेक वेळ हिरोशी म्हणजे होणाऱ्या पतिदेवाशी नाचण्या बागडण्यात जातो, कसमे वादे खाण्यात जातो. असा तिचा बराचसा वेळ हुंदडण्यात गेल्यामुळे अभ्यासात ही अगदीच ढ असावी असा कोणाचाही गैरसमज होऊ शकतो. पण ही कन्यका कुठल्याही परीक्षेत, मग ती साधी BAची असो किंवा मेडिकलची फायनलची असो, तिनं फर्स्ट क्लास फर्स्ट येणं आणि गोल्ड मेडल मिळवणं तिचं कधीही चुकत नाही. अभ्यास मर्मर करून जेमतेम पास होणाऱ्या समस्त पुस्तकांतल्या किड्यांनी हे उदाहरण आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवावं. निश्चित उपयोग होईल. असे कितीतरी आदर्श या हिरोईनकडून घेता येण्यासारखे आहेत. या अभ्यासाप्रमाणेच खेळ, कुठल्याही खेळ असू दे, त्या खेळात हीच पहिली. कसलीही स्पर्धा घ्या, ही दुसरीसुद्धा येणार नाही. जसं काही पहिल्या नंबरचं लेबल ही जन्माला येतानाच घेऊन आलेली असते. बरं, दिसायला म्हणाल तर रंभा, मेनका, उर्वशी हिला पाहून रागानं जळून खाक होतील असं हिचं सौंदर्य. म्हणजे तिचा होनेवाला जीवनसाथी सुद्धा तिला म्हणतो, इतकी सुंदर मूर्ती आपल्या हातून कशी घडली, म्हणून देवासुद्धा आश्चर्य वाटेल. म्हणजे सौंदर्याच्या बाबतीत ही रंभा मेनका 4 पावलं पुढेच की हो. म्हणजे लक्ष्मी हिच्या घरी पाणी भरते, सरस्वतीचा हिच्यावर वरदहस्त असतो, भरभरून प्रेम करणारा एक प्रियकर हिला मिळतो, कुठं काही कमी नाही. त्यामुळं ही स्वभावानं फार शिष्ट असेल अशी कोणाचीही कल्पना होणं साहजिकच आहे. पण हे अगदी सापचूक आहे. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची संकोची वृत्ती या कल्पनाविलासाच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडते.